स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्यामध्ये काजू टाकल्यानंतर ज्यावेळेला लाल जमते त्यावेळेला समजायचा तो काजू गावठी जसं ऑइल पाना बदामध्ये दिसतो त्यासाठी म्हणून ते चांगले असतात. हा मॅक्झल खजूर आहे साईज. आपल्याकडे खजूर 120 रुपयापासून स्टार्टिंग आहे. कुणाकुणाचं बजेट कमी असतं त्यामुळे आपण लहान साईज मध्ये 900 मध्ये पण व्हाईट अंजीर आपल्याकडे अवेलेबल आहे. मार्केट पेक्षा रेट कमी, क्वालिटी वगैरे उत्तम आहे, रिझनेबल प्राइस आहे त्यांची. अच्छा. आणि मूळ म्हणजे मराठी माणसाचं दुकान आहे, तर मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, आपली माणसं पुढे आणली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज आपण आलो मस्जिद बंदरला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायफ्रुटचं एक शॉप आपण एक्सप्लोर करणार आहोत. सागर दादांचं हे शॉप आहे आणि शॉपचं नाव आहे माऊली ड्रायफ्रुट्स. मस्जिद बंदरमध्ये एकमात्र असा मराठी उद्योजक आहे. त्या उद्योजकांचा आज आपण शॉप एक्सप्लोर करणार. आणि महत्वाचं म्हणजे या शॉपमध्ये जे आहे ते बाकी दुकानांपेक्षा प्राइस सुद्धा कमी आहे, रिझनेबल रेटमध्ये आणि क्वालिटी सुद्धा दर्जेदार आहे. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, इकडे येण्यासाठी आहे ना तुम्हाला मस्जिद बंदर स्टेशनला उतरायचं आहे आणि मुंबादेवीला जो रस्ता जातो ना त्याच रस्त्याने सरळ तुम्हाला चालायचंय. इंडस इंडिया अशी बँक दिसेल, तुम्हाला सरळ आत यायचंय. मस्जिद बंदर स्टेशनहून आल्यानंतर पहिला राईट मारायचा. आत आल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपलं माऊली ट्रेडर्स करून हे ड्रायफ्रुटचं शॉप आहे. मित्रांनो, आता आपण आलोय माऊली ड्रायफ्रुट्स मध्ये. नमस्कार दादा, आपलं नाव काय? सागर गुरव. दादा, आपल्या दुकानामध्ये काय काय पाहायला मिळेल आपल्या व्ह्युअर्स साठी? आपल्याकडे ऑल ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत. हा. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अच्छा. विविध प्रकारचे अजून ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत. अक्रोड आहे, आवळा आहे. मग आपल्या दुकानाची खासियत काय आहे? बाकी इथे बरेच दुकान आहेत. क्वालिटी एक नंबर असणार आहे आणि इतर व्यापाऱ्यांपेक्षा किंवा दुकानवाल्यांपेक्षा थोडा रेट आपल्याकडे कमीच आहे. कमी आहे. कमी आहे. अच्छा. आणि क्वालिटी क्वालिटी उत्तम. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी उद्योजकाचं दुकान आहे. हो, आपण मार्केटमध्ये एकटाच आहे मराठी इथे. वा. माऊली ड्रायफ्रूट म्हणून आपलं दुकान आहे इथे. अच्छा. आणि काजू आहेत. अच्छा. मोठी, सर्वात मोठी व्हरायटी आहे. सगळं आहे. हो, ह्याच्यामध्ये 180 आणि 210 दोन्ही मिक्स आहे. अच्छा. ह्याची प्राइस होलसेल आपल्याकडे 1400 रुपये आहे. 1400 रुपये होलसेल प्राइस आहे ह्याची. हा म्हणजे हे मार्केट W180 आहे. हा हो. आता आणि हे जे दादा W180 किंवा 210 याचा अर्थ आमच्या व्ह्युअर्सला सांगाल का थोडक्यात? जेवढा तुम्ही उंच मोठा माल बघणार तो W180 कमी कमी होतो ना तो नंबर? हो, कमी कमी होतो. आणि जेवढा तुम्ही छोटा बघणार तेवढा अंक वाढतो. W400, W320, अच्छा. W240 अच्छा. असे काजूची व्हेरायटी आहे. आणि सांगायचं म्हणजे काजू आपण स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे. अच्छा, तुमचं स्वतःची स्वतःच आहे. फॅक्टरी आहे? आपले- तुमच्या स्वतःच्या फॅक्टरीतले फॅक्टरीवरनं आपले काजू येतात. वा. हे बघा, हे मिक्स 900 रुपये मध्ये आपण थोडी मोठी व्हेरायटीचे काजू, हा. मोठे आहेत सर्व काजू आपल्याकडे. वा, छान व्हेरायटी मोठी. छान. आणि काजूमध्ये- काजूचे काय फायदे असतात दादा? काजूचे फायदे हार्ट साठी एक उपयोग होतो. अच्छा. आणि रक्ताचा रक्तवाहिनी एकदम शुद्धीकरण वगैरे. अच्छा, त्यामध्ये काजूचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे काजूचा. वा. ते आपल्याकडे 840 पासून स्टार्ट आहे. 840, 860, 900, 1000. तुकडाही आपल्याकडे आहे. तुकडा 840 रुपये आहे. 800 रुपयाला सुद्धा आपल्याकडे तुकडा आहे. 700 रुपयाला पण आपल्याकडे तुकडा आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या फॅक्टरीतले आहे म्हणून हे स्वस्त आहे. 700 रुपयाला पण आपल्याकडे तुकडा आहे. पाकळी, काजू पाकळी, हा. ही लोकल काजू पाकळी आहे. खायला एक नंबर गोड आहे. अच्छा. ओके, खाऊन बघा पाहिजे तुम्ही पण. नक्की नक्की. हे बघा, दादांनी आपल्याला काजू दिलेले आहे टेस्ट करण्यासाठी. आपण खाऊन बघूया आपण कशा प्रकारे लागतो. आता दादा, या काजू आणि ते आपण जे इम्पोर्ट करतो त्यामध्ये खूप फरक आहे. ज्या वेळेला त्यामध्ये काजू टाकल्यानंतर ज्या वेळेला लाल जमते त्यावेळेला समजायचा तो काजू गावठी. अच्छा, म्हणजे हा गावठी काजू आहे. त्याला चव असते. आणि जो इम्पोर्ट असतो, जो पावडर खाल्यासारखाच वाटतो, तोंडामध्ये एक आपण चिंच कशी खाली की पाणी सुटतं, बरोबर. तसं काजूचा तुकडा खाला की जाणवायला पाहिजे की गावठी आहे का इम्पोर्ट आहे. हा, बरोबर. काजूचा हा फरक आहे. हे बदाम आहे, हा. हे अमेरिकन बदाम रनिंग बोलतात त्याला. अच्छा. हे आपल्याकडे 900 रुपयांनी स्टार्ट आहे. अच्छा. ओके. बदाम मध्ये किती प्रकार येतात दादा? बदाम मध्ये 2-3 प्रकार येतात. त्यामधला एक आपल्याकडे इंडिपेंडंट आहे. हा 800 रुपये किंमत आहे. त्यामध्ये हा 840 आहे. याच्यापेक्षा मोठी साईज बिग, याला SP आहे म्हणजे मोठा. ह्याच्यामध्ये जो अमेरिकन मध्ये आहे त्याच्यामध्ये हा 960 मध्ये आहे. त्यामध्ये ऑइल जास्त आहे. 2800 रुपयाला आपल्याकडे ममरा बदाम आहे. मार्केटमध्ये 3200 रुपये, आपल्याकडे 2800 रुपये. अच्छा, म्हणजे मार्केट पेक्षा आपली प्राइस कमी आहे. ऑइल असतं जसं ऑइल पाना बदाम मध्ये दिसतो. अच्छा, ऑइल जास्त जास्त असतं. अच्छा. हो. आणि खायला गोड हा बदाम. अच्छा. मग बदाम कोणता चांगला असतो आपला? मामरा बदाम चांगला का ममरा बदाम लहान मुलांसाठी जास्त चांगला, IQ लेवल साठी? हा, ओके. हो. आणि मेमरीसाठी. आणि हा रेग्युलर पाण्यामध्ये भिजून वगैरे खायला हा अच्छा. अमेरिकन
रनिंग बदाम बोलतो त्याला, 900 रुपये किलो वाला आहे. पाण्यामध्ये भिजवून भिजून खायचं खायला हो. आणि मग त्याचं ते साल वगैरे निघतात आणि फुगतात ते बदाम हा पाण्यामध्ये. फॅटिक ऍसिड असतं त्याला, हो ते निघून जात. निघून. हा आहे अक्रोड. अच्छा. अक्रोड तुकड्यामध्ये येतो हा, 1400 रुपयाला आहे हा अक्रोड तुकडा. अच्छा, हा ओके. तुकड्यामध्ये येतो. हा तुकड्यामध्ये येतो. आणि असे अक्का एक अक्का- येतो ना. अक्का आहे 1600 आहे, 1800 आहे. अच्छा अच्छा अशी साईज जेवढं मोठा घेणार तेवढा महाग आहे. अच्छा ओके. अक्रोड मध्ये प्रकार म्हणजे हा 32-36 मिक्स येतो. साईज बोलतो त्याला 32-36 मिक्स आहे. अच्छा. 32 आणि 36 मिक्स मिक्स येतो. येतो आणि हा वा. 36 प्लस येतो. हा डायरेक्ट 1800 रुपयाला आहे. एक गोष्ट मी नोटीस केली या दुकानामध्ये, की जो कस्टमर येत आहेत ते पाव किलो मागतात, तर तुम्ही तोलून त्यामध्ये जास्त देत आहे. ऍक्च्युली एक गोष्ट आणि नोटीस केली. प्रत्येक कस्टमरला आपण टेस्ट करायला देतो. हा सर्व टेस्ट करायला देतो. टेस्ट करून कस्टमरला आवडलं तरच आपण पॅक करतो. बरोबर आणि जे बर्नीमध्ये माल भरलेला आहे तोच कस्टमरला हा. आपण देतो. बरोबर. कस्टमर पण त्यामध्ये आनंद होतो त्याला हो. पण. कारण तुम्ही काय, बऱ्याचदा मी आता एपीएमसी मार्केट वगैरे फिरतो, त्यामध्ये काय होतं की जे टाकतात आणि त्यातून वजन केलेले काढतात, पण इथे तुम्ही ऑलरेडी जे वजन आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्तच प्रत्येक हो. कस्टमरला प्रत्येक customer. त्यामध्ये भरता आणि समोर होतं, डोळ्यासमोर डोळ्यासमोर. डोळ्यासमोर. हा पिस्ता आहे. अच्छा. हा इराणी पिस्ता. इवानी पिस्ता. हो. अच्छा, इवानहून इम्पोर्ट केलेला. हा हो ह्यो त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असतं. हा. ओके. रोस्टेड पिस्ता बोलतात त्याला. अच्छा. ओके. हा खायला एक नंबर चवदार. हा. तसंच बघायला गेलं तर आपल्याला अमेरिकन पिस्ता आहे, 1200 रुपये किलो वाला आहे. अच्छा. दाखव बाळा 1200 वाला. हा खारा कोणता असतो? खारा दोन्ही पण हे खारे आहेत. अच्छा, दोन्ही पण खारे आहेत. हो. आणि साधा पण येतो का? साधा पण येतो. अच्छा. हा 1200 रुपये किलो, हा 1400 रुपये किलो. अच्छा, छान. आणि याचे काय फायदे असतात दादा? हा हार्ट साठी खूप हार्ट साठी चांगला असतो. हो हा, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी कमी होतं. होतं. हो डायबिटीज वाल्यांसाठी पण चांगलं आहे. चांगलं आहे. बरोबर, गुड कोलेस्ट्रॉल साठी. खारटपणा कमी असतो हा. यामध्ये खारटपणा थोडा जास्त असतो. अच्छा, यात त्याच्यात- खारटपणा जास्त असतो, यात कमी असतो. कमी असतो. मग कोणता हा. वाला चांगला असतो? हा वाला चांगला आहे. अच्छा. हा इराणी आहे हा, आणि हा अमेरिकन आहे. अमेरिकन. 1600 वाला आहे. हा 1600 वाला. फुल बिग साईज, मोठा साईज मोठी आहे. अच्छा. मोठी साईज आहे. यात काय हिरवगार असं हा बघायचं? हिरवगार आहे. याच्यात पण मीठ कमी असतं. आपण हा. चांगलं आहे. अच्छा. साईजला खूप मोठा आहे. अच्छा. रोस्टेड आहे हा सुद्धा. अच्छा. हा जर का आपल्याकडे 1 किलो घेतला हा. तर आपण हा डायरेक्ट 1500 देतो कस्टमरला. अच्छा, कमी पण करता? कमी पण मगाशी मी करतो पाहिलं direct. कस्टमरला तुम्ही कमी करता. हो. मला या दुकानाचे वैशिष्ट्य हेच वाटतं, क्वांटिटी एक तर तुम्ही आलेल्या गिरायकांना नाराज नाही करत. कस्टमर जेवढा आपल्याकडे क्वांटिटी माल घेतो हा. तर आपण त्यांना थोडं रिजनेबल रिजनेबल कमी करता. करायचा प्रयत्न करतो. आणि तसं पण मार्केट पेक्षा तुमच्याकडे रेट सर्व कमी रेट कमीच आहे. इंडियन म्हणू का. अच्छा. ओके. हा व्हायरल. हा. हा पण हा सीडलेस आहे. हा. हा विदाउट सीडलेस असतो. अच्छा. हा आपल्याकडे 520 पासून स्टार्ट आहे. 520 520. start आहे. 560, 580, 600 एवढ्या रेंजचा आपल्याकडे मनुका अवेलेबल. हा. ह्याच्यामध्ये लांबडा येतो तो 700 पर्यंत येतो. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये सीडलेस येतो आणि सीडवाला येतो. अच्छा, सीड दोन प्रकार आहेत. दोन प्रकार आहेत. सीड आहे 480 वाला आहे, सीडलेस आहे 700 वाला आहे. पोटासाठी मनुके चांगले असतात. हा. हे पाण्यामध्ये भिजून खायला खूप चांगले असतात. डायजेशन डायजेशनला पोटाचे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतं की हे पाण्यात भिजून खायला मनुके चांगले बेस्ट असतात. आहे. हा कोणता खजूर आहे दादा? हा मॅगझोल खजूर आहे. मॅक्झूल. अच्छा, खूपच हा. मोठा आहे. हो हे 1400 रुपये किलो वाले 1400 रुपये किलो आहे. किलो वाले अच्छा. मॅगझोल खजूर. आणि हे कलमी आहेत. अच्छा. हे कलमी आपल्याकडे 700 रुपये किलो पासून स्टार्ट. 700 रुपये किलो. 700 पासून स्टार्ट आहे. अच्छा. 600, 700, 600 800, 700. 1000 घेणार तसे. हो, जसे घेणार तसे आहेत. मग चांगले कलमीमध्ये. कोणते असतात दादा? खायला हा खूप चांगला असतो. हा, आता यामध्ये पण सॉफ्ट आणि एक कडक येतो, तर हा soft. सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट. हा तोंडात टाकल्या वेगळं. एक मधासारखा आपल्याला याला चव आहे. हा. जसा मधाचा कांदा जो असतो हा. तशा प्रकारे हा लागतो. अच्छा. कांदा खाल्यासारखा. हा. हा एवढा सॉफ्ट आहे आणि गोड आहे. अच्छा. आणि ब्लड साठी चांगलं असतं. ब्लड साठी चांगला आहे. मग यातून स्टार्टिंग प्राइस तरी किती पासून होते आपल्याकडे? आपल्याकडे मॅक्झोल 1400 एकच क्वालिटी ठेवली हा. बिग साईज. अच्छा. 1400 ला म्हणजे उत्तम दर्जाची क्वालिटी. हे मार्केटमध्ये 1800, 1600च्या रेंज मध्ये जातो. मार्केटमध्ये हा किती? 1800, 1600. अच्छा. हो. हो म्हणजे आपण 400 मार्केटमध्ये रुपयाने कमी आहे. गेला. कमी हो. आहे. कमी आहे. हे तिकडे रेट खूपच जास्त आहे पण आपल्याकडे हा 1400 स्टार्ट आहे. अच्छा. आणि हा 700 रुपयापासून स्टार्ट अच्छा. आपल्याकडे. हो. आणि 700 मध्ये पण साईज देतो आपण. अच्छा. त्याच्यामध्ये साईज आहे. काही साईज नाही असे नाही, साईज आहे. 700 रुपयापासून साईज आहे, मोठी साईज. मोठी साईज आहे. बरोबर. आपल्याकडे खजूर 120 रुपयापासून स्टार्टिंग आहे. अच्छा. ते डायरेक्ट 360, 400. हा. मग कलमी आहे 700 रुपयापासून अच्छा. खजूर मध्ये म्हणजे 120 पासून स्टार्टिंग. स्टार्टिंग आहे. लाल खजूर 120 रुपये आहे. बरोबर. ओके.
तसं क्रिस्टल मध्ये आहे किमिया ओरिजिनल 200 रुपये अर्धा आपण किलो. भरपूर चालतो ना किम्या किमिया किमियाला भरपूर मागणी आहे. भरपूर आणि मागणी. किमिया लूज मध्ये आपल्याकडे 400 रुपये किलो आहे. अच्छा हे आपल्याकडे अंजीर आहेत फुल व्हाईट मध्ये. अच्छा ओके बिग साईज मध्ये आहे. हा अंजीर मध्ये काय बघितलं पाहिजे दादा? अंजीर मध्ये याच्यामध्ये सॉफ्टपणा बघायला हा सॉफ्ट बघायचा आहे आणि खायला गोड पाहिजे आणि दुसरी गोष्ट भरलेला राहणं पाहिजे. ओके जाड जेवढं पाहिजे. जाड पाहिजे अच्छा अंजीर मध्ये आणि असं आणि सफेद white. पाहिजे ना? पूर्ण व्हाईट पाहिजे. पूर्ण व्हाईट पाहिजे म्हणजे तो हो. फ्रेश आहे. फ्रेश आहे. अच्छा हो. काय काय एकदम असे ब्राऊन आणि ब्लॅक ब्लॅक मध्ये पण येतात. मग ते स्वस्त क्वालिटी आहे. हा ते स्वस्त स्वस्त क्वालिटी आहे. 900 1000 रुपयेपर्यंत ते भेटतात. अच्छा अच्छा ओके पण हा बेस्ट क्वालिटी. बेस्ट क्वालिटी व्हाईट मध्ये गेला तर आपल्याकडे 1200 पासून हा. स्टार्ट होते. अच्छा 1200 ते 2000 पर्यंत. याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे आपल्याकडे अच्छा अंजीर मध्ये. आणि याच्यामध्ये व्हाईट मध्ये लहान पण आहे 900 वाली. ती पण पेटी तुम्हाला दाखवतो. आहे 900 रुपये. अच्छा 900 रुपयापासून स्टार्ट आहे हा अंजीर. आपण फुल व्हाईट म्हणजे आहे. तुमच्याकडे क्वालिटी खूप छान क्वालिटी आहे. आहे आपल्याकडे. कुणाकुणाचं बजेट कमी असतं हा. त्यामुळे आपण लहान साईज मध्ये 900 मध्ये पण व्हाईट अंजीर आपल्याकडे अवेलेबल आहे. वा आणि झाड आहे तो. हा जाड आहे भरलेला आहे आणि हा, हा सुद्धा सॉफ्ट आहे खायला. सॉफ्ट हो खायला गोड पण आहे आणि sweet पण अच्छा खायला. आणि हा किती दिवस राहतो असा? असा कलर येतात जवळजवळ 2 महिने सोडत नाही. हा त्याला असं गुंडाळून ठेवायचं का गुंडाळून कपड्यामध्ये? फडक्यामध्ये वगैरे पिशवीमध्ये व्यवस्थित पॅकिंग असतं. अच्छा जेवढा तुम्ही याला सेफ्टी ठेवणार तेवढा कलर लवकर सोडणार नाही. अच्छा आणि याचे फायदे काय असतात दादा? ह्याचे फायदे पोटासाठी होतो हाडांसाठी. अच्छा ओके हे खाल्याने एकदम पोट पण साफ होतं. पाण्यामध्ये भिजवून ठेवलं रातभर हा हा तर सकाळी उठून खाल्ले तर याच्याने पोट सुद्धा साफ होतं आमोशा पोटी खाल्याने. हा अंजीर 1200 रुपये रेंज पासून आहे. अच्छा ओके आणि एकदम सॉफ्ट आहे. हा फुल सॉफ्ट एकदम आणि भरलेला रान आहे. अच्छा अच्छा हा बघा भरलेला हा, हे रान बघा, फुल एकदम व्हाईट भरलेला आणि रान खायला आहे. खूप गोड हा हा अंजीर. मध्ये आपल्याकडे 360 रुपये स्टार्ट आहे. 400 किमी आहे. एक कलमीमध्ये 700 रुपयापासून स्टार्ट आहे. अच्छा ओके 600 700 800 900 कोणता आजवा खजूर आहे आपल्याला 800 1000 या रेंज मध्ये आहे. अच्छा आणि यामध्ये कोणता चांगला असतो दादा? ह्याच्यामध्ये किमिया जास्त लोक घेतात आपल्याला 400 अच्छा. रुपये किलो वाला. 20 रुपये किलो वाला आहे आपल्याकडे. 120 रुपये किलो. किलो वाला आहे 480. जगदाळू आहे का? हो नंतरला 800 1000 हा खारीक मध्ये 200 आहे. हा ओके उद्यापासून आपल्याकडे 170 रुपये वाली खारीक हीच होणार आहे. अच्छा 170 वाली खारीक सुद्धा आहे. याच खारीकचा रेट 170 रुपये असणार आहे. अच्छा म्हणजे प्रत्येक वेळेला रेट कमी जास्त होत राहतात. हा 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 मार्केट फिक्स रेट नसतो. पण मार्केट पेक्षा कमीच आहे. मार्केट पेक्षा रेट कमी. ज्या वेळेला रेट उतरला तर मार्केट पेक्षा रेट आपण 10-20 रुपयाने कमी उतरून जातो बरोबर. मार्केटमध्ये. खारीक तुकडा सुद्धा आहे आपल्याकडे 200 रुपये किलो आहे. हा खारीक सळी सुद्धा आहे. अच्छा ओके आता बघायला गेलं तर सीड आपल्याकडे हे 3 प्रकारचे आहेत. सिया सीड अवेलेबल आहे. 7 सीट्स वगैरे ते पण आहे. 7 सीड सुद्धा आहे आणि सीड सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. मनुका सुद्धा आहे. हो हे मनुका आहेत इंडियन मनुका. ओके हे सीडलेस वाला आहे. सीडलेस वाला आहे सीड वाला आहे. कॅनबेरी पायनॅपल आपल्याकडे अवेलेबल आहे. हा ओके हा पिस्ता साधा पिस्ता आपल्याकडे 2400 रुपये रेट आहे साध्या पिस्त्याचा. अच्छा आपल्याकडे एक दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ड्रायफ्रूट चॉकलेट आहेत हा लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी आहे. हा आहे केसर. अच्छा हो त्याच्यामध्ये पिस्ता सुद्धा आहे. हा सुद्धा मिक्स ड्रायफ्रूट चॉकलेट आहे 480 रुपये किलो आपल्याकडे. छान आहे. आणि हा मिक्स ड्रायफ्रूट आहे. हा 800 रुपये किलो आहे पण ह्याच्यामध्ये सर्व सीड वगैरे मिक्स ड्रायफ्रूट वगैरे सर्व मिक्स आहे. हे 800 रुपये किलो आहे. नंतरला मिक्स ड्रायफ्रूट मध्ये हा 900 रुपयाचा आहे. अच्छा हा 900 रुपये किलो आहे. ममरा बदाम आपल्याकडे 3200 आणि 2800 रुपये आहे. अच्छा ओके. IQ लेवल साठी ना हा, लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी. नंतरला SP बदाम म्हणजे सगळ्यात बदाम मोठा हा. हा आपल्याकडे 1100 रुपये आहे. नंतरला आहे 960 900. हा ओके असे बदाम आहेत. हा काजूचे पण भरपूर व्हरायटी आणि मकाना सुद्धा आहे ना तुमच्याकडे? हो मक्काना लूज मध्ये आपल्याकडे आहे. हा मक्काना लूज मध्ये 1200 रुपये किलो आहे 1000 रुपये किलो वाला. हा आणि 1200 मध्ये ह्याच्यामध्ये बिग साईज येते. अच्छा हे बघा मकानीचे पॅकेट सुद्धा लावले. खडा मसाला अवेलेबल आहे. अच्छा मग तुमच्याकडे दादा मिरच्या वगैरे पण असतात का सीझनला? मिरच्या चालू होतील आपल्याकडे. अच्छा सीझनला मिरच्या पण असतात या दादांकडे. खडा मसाला 12 महिने आपण निघतो हा आणि सीझन वाईज मिरच्या सुद्धा आपण ठेवतो. वा आता पुढच्या महिन्यात सीझन चालू होईल त्यावेळेला मिरच्या अवेलेबल आपल्याकडे असणार आहे. अच्छा आणि अख्ख्या खडा मसाल्यामध्ये आपल्याकडे जिरा आहे हा 360 रुपये किलो. अच्छा ओके धना 200 रुपये किलो आहे. हा तीळ 200 रुपये किलो आहे. 1600 रुपये किलो शहाजिरा आहे.
मेथी आहे 200 रुपये, अजवाईन आहे 360-80 रुपये, नंतर सोप आपल्याकडे 360 आहे, 480 आहे. तो ते मसाल्यामध्ये आपल्याकडे रेट एकदम दालचिनी जी आहे 700 रुपये किलो, मार्केटमध्ये 800 रुपये किलो चालते, म्हणजे कमी आहे तुमच्याकडे, मार्केट पेक्षा कमी आहे. मार्केटपेक्षा कमी आहे. ते चक्री फुले आपल्याकडे 1200 रुपये किलो, मार्केटमध्ये 1600 आणि 1400 का येतं. लवंग आहे आपल्याकडे 1200 रुपये पासून आहे, 1000 रुपये वाली पण आहे लवंग मध्ये. हे उपवास आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, लोकांना लागतात. रात्री जेवल्यानंतर खायला लोक जास्त प्रमाणात घेतात. छान. तर दादा आपण कुठून आलात? मी ठाण्यावरून आलो दादा. अच्छा, काय नाव आहे दादा आपलं? माझं नाव स्वप्नील आहे. अच्छा, काय सांगशील आपल्या माऊली ड्रायफ्रुट्स बद्दल? माऊली ड्रायफ्रूट बद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. हा. क्वालिटी वगैरे उत्तम आहे, रिझनेबल प्राइस आहे त्यांची. अच्छा, आणि मूळ म्हणजे मराठी माणसाचं दुकान आहे, तर मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, आपली माणसं पुढे आणली पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. आणि तू आमच्या व्ह्युअर्सला काय सांगशील इकडे येण्याचं? युएसला नक्की सांगेल की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करून जावा. यांची क्वालिटी आणि प्राइस रिझनेबल आहे, क्वालिटी चांगली आहे यांची. तर बरोबर. एकदा व्हिजिट करून जा, तुम्ही परत याल. कारण का मी आलेलो, मी सारखा तर यांच्याकडेच येतो घ्यायला. अच्छा, म्हणजे मस्जिद बंदर मध्ये एक मात्र हे मराठी माणसाचं एक दुकान आहे. मात्र दुकान आहे मराठी माणसाचं, ते हा बरोबर. तर नक्कीच या, सपोर्ट करा. दादांनी पण सांगितलं, खूप खूप धन्यवाद दादा. चांगलं आहे दुकान. आपल्याकडे घरगुती मेथीचे लाडू आणि अच्छा. डिंकाचे लाडू. मेथीचे लाडू बरेच प्रसिद्ध आहे दादा तुमच्याकडे, बरेच मराठी माणसं येत आहेत. हो, आपल्याकडे मेथीचे लाडू हे हे घरगुती? घरगुती आहेत आणि शुगरच्या पेशंट लोकांसाठी खूप आहे. डायबिटीज वगैरे कसे आहेत ते? 320 रुपये किलो आहे, 80 रुपये पाव आहे हा. आणि हा 120 रुपये पाव आहे. अच्छा, पहिला हा पण होता 400 रुपये किलो, हा खोबऱ्याचा रेट वाढल्यामुळे थोडा रेट वाढवला आहे, बरोबर. त्यामुळे. तुमच्याकडे सुकं खोबरं पण आहे ना? सुकं खोबरं पण आहे हा, आपल्याकडे. बरोबर. आणि इथे असे मिक्स पण भेटतात ना? हो, मिक्स ड्रायफ्रूट मध्ये आपल्याकडे मग अशी बोललो त्याप्रमाणे हा 900 रुपये किलो वाला आहे हा, आणि हा 800 हा. रुपये किलो वाला आहे. बरोबर. तसं केसरची डबी केसर पण मार्केटमध्ये आहे, 250-300 रुपये पण विकतात, आपण 180 रुपयाला विकतो. हा. ओके. आणि ही डबी आहे केपीची, ही सुद्धा आपल्याकडे 280 रुपयाला भेटते आपल्याकडे, म्हणजे कमी प्राइस आहे कमी प्राइस मध्ये. आणि इथे काजू फ्लेवर मध्ये सुद्धा काजू फ्लेवर मध्ये पण आपल्याकडे आहे, हा. मॅगी फ्लेवर आहे, नंतरला रेड चिल्ली आहे, नंतर लोणचं वगैरे हो, पण आहे. लोणचे वगैरे पण आपल्याकडे आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे दुकानामध्ये. तर इकडे येण्यासाठी दादा कुठे आलं पाहिजे एक्झॅक्ट? एक्झॅक्ट आपलं मस्जिद बंदर स्टेशन पासून हा. 1-2 मिनिटाच्या अंतरावर आपलं भात बाजार मध्ये हा. आल्यानंतर 4थं ते 5वं दुकान आपलं इथे आहे अच्छा, मार्केटमध्ये, माऊली ड्रायफ्रुट्स. माऊली ड्रायफ्रूट. वा, म्हणजे सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. पाहायला आणि भेटेल. शेवटी आमच्या व्ह्युअर्सला काय सांगायला जाता जाता? एकदा आपल्या दुकानात एकदा व्हिजिट मारून बघा, हा, क्वालिटी बघा, रेट बघा. बरोबर मार्केटमध्ये तर सगळेच आपले लोक येतात, बरोबर. खरेदी करतात, पण रेट मध्ये पण आपल्याकडे फरक भेटेल आणि Rate पण कमी. क्वालिटी आणि मस्जिद बंदर ओळखलं जातं होलसेल. होलसेलचं आणि पूर्वी सर्वात मोठं मार्केट होतं. मार्केट होतं आता पहिला. हे एपीएमसी ला शिफ्ट झालं, पण मस्जिद बंदर मध्ये जे पूर्वीचे जे उद्योजक आहेत ते अजून इकडेच आहेत इथंच आणि आहे. त्याच स्वस्त रेट मध्ये विकतात. हो. वा, खूप छान वाटलं दादा. आणि शेवटी तुमचा एक नंबर सांगा दादा आमच्या व्ह्युअर्सचा. 7977-684-558. तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.